नमस्कार मित्रांनो. आपल्या त्यावेळेचा तो प्रवास आहे मनालीचा. हो हो, बायकोसोबत मनालीमध्ये जाऊन काय काय एक्सप्लोर करतो हे पाहूया. जरा असा कन्फ्युज आहे तो प्रवास, कारण मी कधी मनाली गेलो नाही. तो मनाली फारशी मला पण माहित नाही. ट्रेनचे 2 तिकिटीपैकी एक तिकीट कन्फर्म आहे, एक नाही आहे. जनरलचा तिकीट काढून बघू पुढे काय झाली व्यवस्था बघायची. प्रवासात काय काय होतं आता निघालो. पहिला दिवस प्रवास रिक्षामधून सुरू आहे. दृश्य दाखवतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, महिंद्रा गेट. गेल्या आपल्याला तर मित्रांनो, जवळजवळ 22-23 तासाचा प्रवास पूर्ण करून नवी दिल्ली ते पोहोचलो. माझा प्रवास अजूनही पुढे आहे, कारण मला चंदीगडला जायचं आहे, पण दिल्लीपर्यंत पोहोचलो. आपल्या जागा नवी दिल्ली आला. बाजूचे पण जातील. नवी दिल्लीवरून ट्रेन निघाली. आता पुढे कर्नाल वगैरे करत चंदीगडला पोचायचं आहे. मैदानच मैदान दिसत, कुठेतरी एखाद दुसरं झाड दिसते. आपल्या कोकणासारखं नाही, पण छान वाटतंय, वातावरण छान आहे. चला, उतरलो चंदीगडला. ट्रेनला बाय बाय. इथून आता रिक्षाने जायचंय. रिक्षासाठी 2 पर्याय आहेत. एकतर या ठिकाणी बघा रिक्षा स्टँड दिसतोय. एकतर गुरुद्वाराला जाऊन तिकडे हॉटेलमध्ये थांबायचं किंवा इथेच थांबायचं. गुरुद्वारा थांबलं तिथून मला बस आहे मनालीसाठी. मित्रांनो, रात्री जवळजवळ 12:30 वाजला. 1 वाजता आम्ही निघालो बसने मनालीसाठी. आता नुकतंच पहाट होते. आपले फोटो ते तू काढायचं. अंदूक अंदूक दिसतंय, उंच उंच गिरीशिखरं दिसत आहेत. छान वाटतंय. मला वाटते मी रेकॉर्डिंग तर करतोय, पण मोबाईलमध्ये या सगळ्याच गोष्टी शूट होतील असं काही वाटत नाही. पण वातावरण खूप छान आहे आणि एक वेगळंच आहे. कारण फक्त चित्रपटात पाहिलं होतं की हिमालय पर्वत रांगा आणि त्यांची ती गिरीशिखरं जी हिमाच्छादित असतात, अशा प्रकारची गिरीशिखरं प्रथमच मी पाहत आहे. आणि सुंदर असं वातावरण हळूहळू उजाडतंय. आणि जसं उजाडतंय तसतसं पलीकडेचे जे दृश्य आहे ते आपल्या डोळ्याने सुद्धा दिसायला लागतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनामध्ये खूप उत्साह आहे, एक प्रकारची जिज्ञासा आहे की कसे असेल हिमाच्छादित डोंगर. आता बघा, आता थोडंसं जास्त उजाडलेलं दिसेल, कदाचित आता चांगलं दिसेल. आपल्या तुमच्या स्क्रीनवर सुद्धा आता बऱ्यापैकी दिसत असेल. डोंगर रांगा अशा मोठ्या आहेत, माझ्यासाठी अभूतपूर्व अशा प्रकारच्या उंचीच्या त्या आहेत. आणि या मला साक्ष देतात की एकूण आपला पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास आणि संपूर्ण ही सहल माझ्यासाठी संस्मरणीय होईल अशा प्रकारचं ग्वाही माझं मनच मला देते आहे. आकाश पण जास्त स्वच्छ आहे. उंचच्या उंच अशा प्रकारची झाडं दिसत आहेत.
तसं बघायला तर मी कोकणात राहणारा असणारा, कोकणात सुद्धा डोंगर आणि झाडं असतात, पण तिकडची झाडं आणि इथल्या झाडांमध्ये फरक आहे. इथे ही निमुळती आहे, वर निमुळती झालेली अशा प्रकारची ही देवदार, पाईन वगैरेची वृक्ष दिसतात आणि खूप खूप असा एक आनंद, मी शब्दात वर्णन करू शकत नाही असा मला आनंद होतोय. आता बरंच उजाडले, त्याचे उंच उंच अशा प्रकारच्या डोंगररांगा दिसू लागल्या, त्यातून वाहणारी खळखळती नदी, सगळंच कसं माझ्यासाठी अविस्मरणीय असं आहे. फार छान वाटतंय. आम्हाला गोवा राज्य जवळ असतं, त्यामुळे गोव्यात आमचं जाणं होतं. तर गोवा राज्य सोडून माझं कुठच्या दुसऱ्या राज्यात जाणंच झालं नव्हतं. नाहीच अगदी म्हणायला गेलं तर मला वाटतं गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही सापुतारा म्हणजे गुजरातला गेलो होतो. ते एक राज्य म्हणून वेगळं राज्य म्हणता येईल. पण आज एवढी राज्य पालती करून म्हणजे त्याच्या पुढून मी आज हिमाचल प्रदेशमध्ये जो आलोय, मला खूप असं एक वेगळाच अशा प्रकारचा आनंद होतोय. आणि आता आम्ही लवकरच हॉटेलमध्ये मी पोहोचेन, तेव्हा पुढचं सांगतो. तो उजाडल्यामुळे आता दृश्यमानता वाढलेली आहे, स्पष्ट दिसते, वस्त्या दिसत आहेत. आणि या वस्त्या पण एक वैशिष्ट्यपूर्ण आहेत, म्हणजेच वरून डोंगर आणि खचदरीमध्ये वस्त्या आहेत किंवा एकतर डोंगराच्या उताराला अशा प्रकारच्या वस्त्या आहेत. आता प्रवास जवळजवळ संपत आला. आता थोड्याच वेळात मी मनालीला पोहोचेन. मग मनालीमध्ये पोहोचल्या म्हणजे मनालीला पोहोचलोच, फक्त जागेवर पोहोचेन. मग तिकडे काय करतो ते मी येत्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन.